पुण्यातून एक हादरवणारा कांड समोर आलाय। हत्येची एक अत्यंत सनसनाटी घटना उघडकीस आली आहे। नवरा सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली आणि बायकोनं प्रेयसीला संपवलं आणि मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बायको आणि मुलीनं नवऱ्याच्या सेक्रेटरीला बॅटनं मारून संपवलंय। धक्कादायक म्हणजे ही व्यक्ती भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचं अध्यक्ष असल्याचं समजतंय। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनाची सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। पूनम दिनेश मून असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। पूनम मून या ॲडव्होकेट संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या। मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता। त्यातून पूनम मून हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते आणि याच रागातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात दिसून आलंय। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी ॲडव्होकेट संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीनं पूनम मून यांना मारहाण सुरू केली। त्यानंतर पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटनं मारहाण करण्यात आली। त्यामध्ये पूनम मून यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पूनम मून यांचा मृतदेह पोत्यात भरून ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार सावंत यांचा होता। पूनम मून यांचे पती उद्धव मून यांनी त्यांची पत्नी घरी न आल्यानं शोध सुरू केला। दुसऱ्या दिवशी सकाळी ते ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात एक पोतं आढळून आलं। ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असता आतमध्ये पूनम मून यांचा मृतदेह आढळून आला। पूनम गेल्या 3.5 वर्षापासून सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून नोकरी करत होत्या। गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या। दुपारच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही। रात्री 8 वाजले तरीही पूनम घरी आल्या नाहीत। त्यामुळे दिनेशनं ॲडव्होकेट संजय सावंत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचं सांगितलं होतं। त्यावेळी ॲडव्होकेट सावंत यांनी पूनम मैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या घरी गेल्या असाव्यात असं सांगितलं। रात्री 11 वाजता कुटुंबियांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली। हा थरारक घटनेचा उलगडा पूनम यांच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर झाला। पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यानं त्यांच्या पतीनं चंदननगर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्यानं ते अखेर पूनम ज्या ठिकाणी काम करत होत्या त्या कार्यालयात पोहोचले। तिथे कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचं पाहून त्यांना शंका आली। जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना पूनम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या दिसल्या। आरोपीनं हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका गोणीत भरून लपवण्याचा प्रयत्न केला होता। हे भयावह दृश्य पाहून त्यांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला। पोलिसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या चौकशीत आणि तांत्रिक तपासात असं समोर आलंय की आरोपी स्वाती सावंत या पूनम आणि आपल्या पतीमधील कथित जवळीकीमुळे प्रचंड त्रस्त होत्या। घटनेच्या दिवशी स्वाती कार्यालयात पोहोचल्या आणि तिथे दोघींमध्ये जोरदार वादावादी झाली। संतापाच्या भरात स्वाती यांनी लोखंडी कोणत्याही जड वस्तूनं पूनम यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। हा वार इतका भीषण होता की पूनम यांचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर घाबरलेल्या स्वातीनं मृतदेह गोणीत भरून लपवून ठेवला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही आणि तिला पळ काढता येईल। मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच पूनम यांच्या पतीच्या सतर्कतेमुळे या हत्याकांडाचा अवघ्या काही तासात पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी आरोपी स्वातीला ताब्यात घेतलं। या प्रकरणाचं गांभीर्य आता अधिकच वाढलंय, कारण आरोपीचे पती संजय सावंत हे भाजप पक्षाच्या विधी शाखेचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी असून ते अनेक नामांकित संस्थांशी निगडीत आहेत। एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या कौटुंबिक वादातून आणि संशयातून अशा प्रकारे कार्यालयातच हत्या झाल्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले। पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करतायत। ही हत्या पूर्व नियोजित होती की रागाच्या भरात घडली याचा शोध घेतला जातोय। आरोपी महिलेची कसून चौकशी केली जात असून न्यायालयात भक्कम पुरावे मांडण्यासाठी पोलीस घटनास्थळाचे पंचनामे आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत। या घटनेनं पुण्यातील सुशिक्षित वर्गातील गुन्हेगारी मानसिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय।